आणि यानंतर आता बीडच्या परळीमधनं एक धक्कादायक बातमी समोर येते। परळीमध्ये गोळीबार झालेला आहे। मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची चक्क गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। तर ज्ञानबा गित्ते हे गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय। बँक कॉलनी परिसरामध्ये झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। गोळीबारानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे परळीमध्ये ठाण मांडून होते, तर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा सध्या तैनात करण्यात आलेला आहे। मात्र नेमकी कशामुळे ही गोळीबाराची घटना घडलेली आहे, कोणत्या कारणामुळे सरपंचाचा खून करण्यात आला हे काही अजून स्पष्ट झालं नाहीये। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच जर पाहिलं तर परळीतील गोळीबाराने परळीतच नाही तर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या या परळीमध्ये गोळीबार झाल्यानं ही खळबळ उडाली आहे। या गोळीबारामध्ये जे मरळवाडीचे सरपंच आहेत बापू आंधळे हे जागीच ठार झाले आहेत, तर अन्य एक जण जखमी झालेले। त्या जखमीवरती अंबाजोगाईच्या स्वारती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे का किंवा यामध्ये काही राजकीय कनेक्शन असल्याचं समोर येतंय का? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांची या गोळीबारामध्ये जे ठार झालेले आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचं समजतंय आणि राजकीय या ठिकाणी असल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळते। आणि यामुळेच या ठिकाणी मध्यरात्रीपासून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जे आहेत ते परळीत ठाण मांडून आहेत आणि प्राथमिक माहितीवरून या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही वेळामध्ये या ठिकाणी गुन्हा देखील दाखल होईल आणि त्यानंतर यामध्ये राजकीय नेमकं आहे का हे स्पष्ट होणार आहे। अगदी नक्कीच विनोद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।